भावी पिढीच्या जीवाशी खेळाल तर खबरदार. नगराध्यक्ष सागर हिरे यांचा शाळांना थेट इशारा. महिनाभरात शाळांची परिस्थिती सुधारा, अन्यथा लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिकांकडून तपासणी. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव. भावी पिढीच्या जीवाशी खेळणार असाल तर खबरदार. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक वातावरणाचा मुद्दा आता थेट नांदगाव नगर परिषदेच्या बैठकीत गाजला आहे. नांदगाव नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. शहरातील शाळांची सध्याची परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आणि शाळांमध्ये नियमांचे पालन होत आहे की नाही यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सागर हिरे यांनी शाळा व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला. शाळांच्या परिस्थितीत 1 महिन्याच्या आत सुधारणा झाली नाही तर लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन शाळांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. ज्या शाळा उत्तम काम करतील त्यांचा गुणगौरव केला जाईल, मात्र नियमांचे पालन न करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई केली जाईल असा थेट इशाराही नगराध्यक्षांनी दिला. दरम्यान विद्यार्थ्यांना व्यसनांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी नशामुक्ती जनजागृती अभियान राबवण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. शाळांमध्ये पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि विविध जनजागृती उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्तीचा संदेश पोहोचवावा असे आवाहन नगराध्यक्ष सागर हिरे यांनी केले. भावी पिढी सुरक्षित आणि सक्षम राहावी यासाठी शाळांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, जिल्हा नाशिक. मी कुठच्याही संस्थेला सोडणार नाही ही पहिली नोटडाऊन करून घ्या. जिथं जर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ होत असेल, त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जर निष्काळजीपणा होत असेल तर मी सोडणार नाही. तुमच्या प्रायव्हेट संस्थेवाल्यांना विनंती आहे की वरती या माझ्या भावना कळून देईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नशामुक्तीचा. जे करतोय ते काय वैयक्तिक मी, मलाही मुलं आहे, तुम्हालाही मुलं आहे. या शहरामध्ये आपल्या शहरातली जी नवीन पिढी आहे तिला अजून जग माहिती नाही काय, ती पिढी व्यसनाच्या आधी जाऊ नये यासाठी तुमच्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे. आपण जर नगरपालिकेला कळवलं की आपण बाबा आमच्या शाळेच्या बाहेर अशा अशा प्रकारचं गुटखा असत, तंबाखू असत, विक्री होतात, ते थांबवण्याची सर्वस्वी जबाबदारी ती नगरपालिकेची. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपापल्या शाळेमध्ये जे काही टॉयलेट्स असतील त्या टॉयलेटची साफसफाई, जसं आता मॅडम बोलल्या की त्यांच्याकडं प्रायव्हेट काही डेलिगेशन्स काही कर्मचारी आहेत किंवा काही शिपाई आहे, जे परमनंट आहे मॅडम, आणि मला विनंती आहे, तसं मी तुमच्या संस्थेला पत्रही देतो की त्यांच्यावर कोणतरी एकटाची नेमणूक करा आणि जे टॉयलेटची साफसफाई असेल, दरवाजे असतील, खिडक्या असतील, जसं सॅनिटरी पॅडच्या संदर्भामध्ये आमच्या महिला बांधण्या सभापती यांनी ज्या सूचना केल्या त्या बाबतीमध्ये देखील कठोर निर्णय आपल्याला घ्यावा लागतील. त्या आपल्या घरात लहान मुलं ही मुलगी त्या आपल्या शाळेतल्या मुलांमध्ये आपले मुलं आपण बघा आणि थोडं काहीतरी त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण देखील पावलं उचलावी तुमच्यासोबत आणि सर्वजण संपूर्ण नांदगाव नगरपालिकेची मोठी तुमच्यासोबत आहे. शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये मला आमच्या सर्व नगरसेविका ज्यावेळेस प्रत्येक शाळेत गेल्या, शालेय पोषण आहाराच्या बाबतीत देखील आपण वैयक्तिक लक्ष घालावं. तसं आमच्या महिला नगरसेवकांची टीम ही वेळोवेळी प्रत्येक शाळेमध्ये येणारच आहे आणि शालेय पोषण आहाराची तपासणी करणार. मी महिला बालकल्याण सभापती तरी तुम्हाला विनंती करतो, यावेळेस आपण सर्व महिला नगरसेविकांना घेऊन गेल्या, पण आता इथून पुढचा चक्कर पत्रकारांना घेऊन नक्कीच, जेणेकरून त्या गोष्टीला चांगला असेल तर शाबासकी पेपरच्या माध्यमातून बोला आणि जर चांगला नसेल तर त्याचे वाभाडे बी निघूया, म्हणजे भविष्यात जास्त काळजी.
चौथी गोष्ट आपल्याला प्रभाग बाल संरक्षण समिती स्थापन करायची. त्यासाठी पहिले साहेब तुम्ही मॅडम ताई तुम्ही प्रत्येक प्रतिनिधीशी किंवा त्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलून त्याच्यावर बरेच नॉर्म्स आहेत. नगरसेवक नगरसेविका अध्यक्ष 11 ते 12 ते 18 वयोगटातील मुलगा प्रतिनिधी एक मुलगी प्रतिनिधी ते जे काही नॉर्म्स आहेत ते सगळं तुम्ही त्यांच्याशी शेअर करून ही समिती हां आणि प्रत्येकाला एक जी आर देऊन द्या सरांना प्रत्येकाला एक जी आर देऊन द्या. ती ही समिती लवकरात लवकर आपल्याला स्थापन करायची आहे. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मी आता ज्या गोष्टी सांगितल्या याच्यावर मला अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला लाभलं. मी देखील आपल्या सर्वांना सहकार्य करण्यासाठी 24 तास हजर आहे. फक्त माझी विनंती एकच असेल की साधारणतः मी माझ्या वैयक्तिक लेटर पॅडवर सर प्रत्येक मुख्याध्यापकांना संस्थेला पत्र द्या. आज जे मीटिंगचे जे काही मुद्दे आहेत ते याच्यात 1 महिन्याची अवधी द्या. 1 महिन्यानंतर आमची नगरपालिकेची संपूर्ण बॉडी नांदगाव शहरातील पत्रकार नांदगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जे घटक आहेत असं सर्व म्हणून प्रत्येक शाळेला व्हिजिट देऊ. प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सगळं घेऊन देऊ. पण त्या ठिकाणी जर चांगलं असेल तर ह्या शहरातल्या नागरिकांकडनं तुम्हाला शाबासकी भेटल. आणि जर त्याच्यात सुधारणा झाली नसेल तर सॅनिटरी पॅडचा विषय असेल किंवा तिथं बाहेरची बकेट ठेवणं असेल ते नसेल तर तुमचे वाभाडेसुद्धा काढले जाते. मी नगरपालिका शिक्षण मंडळ देखील एवढीच माहिती तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आपण आलात त्याबद्दल आपले शॉर्ट नोटीसवर आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि ITIचे प्रतिनिधी आले सर आपला 10 तारखेला रोजगार मेळावा आहे नांदगाव शहरामध्ये. मोठ्या कंपन्या आहेत. आपले काही माजी विद्यार्थी वगैरे असतील आपल्याला काही तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा काही असेल हां